तेने ब्रह्मरुदादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वायुर्मृदां यथा विनिमयो यत्र सर्वो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं सत्यं परं गोपाल भगवान की जय। गजबज शांडिल्य वसवी वनस्थलिया अंगाचिया मांदिया एकलेया भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेने श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 1022 ओवीचा आपण विचार करतो। विषय आहे युक्त आहार विहार। विविक्त सेवी लघवास हा विषय आहे। साधकांनी कसं असावं, कसं वागावं, आहार विहार कसा असावा तो विषय आहे। गजबजा शांडिलिया वसवी वनस्थळिया अर्थात गोंधळामध्ये, गडबडीमध्ये, गलक्यामध्ये परमार्थ होत नाही लक्षात। गजबजा जनसंपर्क जो आहे त्यामध्ये परमार्थ होत नाही। मग जिथं एकांत आहे, वनस्थळीया म्हणून महाराज म्हटले, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास। म्हणून महाराज घोरड्यावर नाहीतर भामचंद्रावर नाहीतर भंडाऱ्यावर जायचे। मी फक्त भंडाराच पाहिला म्हणून, पण फार सुंदर आहे ते। भामचंद्रावर भामेश्वर मंदिर आहे, भामचंद्रावर फार सुंदर जागा आहे। तिथे महाराज जाऊन भजन करायचे, घोरड्यावरही जाऊन भजन करायचे आणि भंडाऱ्यावर जाऊन भजन करायचे। एकांत, जनसंपर्क, जनसंपर्कामध्ये भजन होत नाही। मनुष्य बोलतोच एकमेकाशी। वसवी वनस्थळीया म्हणून ज्यांना परमार्थ करायचा आहे त्याने एकांतात भजन करावं। संध्याकाळी झाडू नये, आहे ती लक्ष्मी जाईल निघून। तिचं नावच लक्ष्मी म्हणा, संध्याकाळी झाडू नये ना। मग अंगाचियाची मांदिया एकलेया म्हणून वनामध्ये एकांतामध्ये
शरीराच्या अवयवाचा जो समुदाय आहे, अर्थात त्या समुदायाला स्थिर करून, म्हणजे इंद्रिय मनाला चित्ताला स्थिर करून वनामध्ये जातात लोक. 1 जानेवारीला गेले लोक फार. कशा करता जातात? करमणुकी करता जातात, मजा करण्याकरता जातात, परमार्थ करता नाही. वनात जे जायचं आहे ते केवळ साधना करण्याकरता. साधना ही नेहमी एकांतात होत असते. मग ते भजन असेल, योग असेल, कोणतीही साधना एकांतामध्ये होत असते. म्हणून आवडी विठ्ठल गाई जे वेकांती, आवडी विठ्ठल गाई जे एकांती, आलभ्यते येती लाभ घरा. महाराज म्हणतात, आवडी विठ्ठल गाई जे एकांती, अलभ्यते येती लाभ घरा. म्हणून आपल्या इंद्रियावरती संयम ठेवून विषयाचा त्याग करून जनसंपर्क सोडून एकांतामध्ये भजन करत राहावं, साधना करत राहावी. म्हणजे आपल्या साध्याची प्राप्ती होत असते. एवढंच नव्हे तर शमदमादिके खेळे, न बोलण्याची चावळे. गुरुवाक्याचे मेळे नेणे वेळू. शमदमादिकी खेळे. वनामध्ये तो शमदमाशी खेळत असतो. शमदम तुम्हाला माहिती आहेत ना? शमदम म्हणजे काय? शम म्हणजे मन, दम म्हणजे इंद्रिय. इंद्रियाचं दमन करणं त्याला दम म्हणतात. मनावर कंट्रोल करणं त्याला शम म्हणतात. म्हणून तो वनामध्ये शमदमादिके खेळे. शमदमादिकाशी खेळतो म्हणजे मन आणि इंद्रिय यांच्यावर कंट्रोल करत राहत. त्यांना कोणीकडेही जाऊ देत नाही. मन शांत होण्याकरता काल तुम्हाला मुद्रा सांगितली मी. कोणती मुद्रा सांगितली? वायू मुद्रा. कारण मन हा वाऱ्यासारखं आहे ना, भटकत राहत. ज्ञान मुद्रा, वायू मुद्रा या मुद्रा कराव्यात. म्हणजे त्याच्यामुळे शांतता प्राप्त होते. मन शांत होतं, भटकत नाही मन. म्हणून शमदमादिकी खेळे. न बोलण्याची चावळे. न बोलणं हेच त्याचं बोलणं आहे. बोलायचंच नाही. ना तरी अबोला. बोलायचं नाही. बोलायचं तर बोलावा विठ्ठल, पहावा करावा जीवे भावे. बाकीचं बोलायचं नाही. बाकीच्या बद्दल शपथच घ्यायची, बोलायचं नाही बाकीचं.
हरी बोला ना तरी अबोला. न बोलणं हेच त्यांचं बोलणं आहे. आणि सारखं चिंतन करत राहायचं. कारण चिंतने सरे तो धन्य धन्य काळ नित्य घननीळ आठविती. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. चिंतनात जेवढा वेळ जाईल तो धन्य धन्य आहे. अखंड घननीळ आठविती. म्हणून न बोलण्याचे चावळे. काही बोलायचंच नाही. बोललं तर फक्त देवाबद्दलच बोलायचं. देवाचंच बोलायचं. देवाचंच सांगायचं आणि देवाचंच ऐकायचं. गुरुवाक्याचे मेळे नेणे वेळू. आणि सद्गुरूचं वचन जे आहे ते नेहमी आठवीत राहायचं. किती वेळ गेला परमार्थात घड्याळ बघून हा जप करायचं घड्याळ बघून आणि दिवसभर काम करायचं ते घड्याळ बघून करतो ते नाही. पण जेव्हा त्याची माळ घेतली घड्याळ बघून करायचं तितक्या मिनिटातच झालं पाहिजे. जास्त झालं तर पाप लागतं काय नाही. म्हणून किती वेळ गेला. देहभाव हरपला तुझ पाहता विठ्ठला. देहभाव हरपला. देहभाव हरपला पाहिजे. लक्षात ठेव. भगवत चिंतनामध्ये जास्तीत जास्त काळ चिंतनात गेला पाहिजे. जास्तीत जास्त. फार अवघड विषय येतो म्हणा. संसारिक माणसाला जमत नाही ते. कारण त्यानं ते बरोबर न्यायचं असतं ना. म्हणून ते इकडे जास्त लक्ष देत नाही. प्रपंचात जास्त लक्ष देतात. कारण त्याला कल्पना आहे ते बरोबर न्यायचे आपल्याला. आपलं वय किती झालंय, आपण आता काय करायला पाहिजे, कशाला लक्ष द्यायचं, तिकडे जायचं नाही. पण ते सगळं त्या तरण्यापेक्षा म्हाताऱ्या माणसात जास्त लक्ष देतात संसारात. तरण्यापेक्षा तरण्याचं तरी कमी लक्ष असतं. पण म्हाताऱ्या माणसाचं फार बारीक लक्ष असतं संसारात. परमार्थ गेला तर गेला, राहिला तर राहिला, झाला तर झाला, नाही झाला. पण संसार मात्र झाला पाहिजे. इकडे आलं काय, नाही आलं काय, गेलं काय, नाही गेलं काय, पण ते नियमात झालं पाहिजे. नाही का? तुम्हाला काही वाटत नाही त्याच्याबद्दल. मी बोलतो असतो, बोलत राहतो. इथं असा तसा विषय आल्यावर न बोलणे चावळे गुरुवाक्याचे मेळे नेणे वेळू. इथं विषय आला म्हणून मी बोलतोय. मला काही बोलायचं कारण नाही. आणि बोलून काही फायदा नाही होतच नाही. लक्षात ठेवा. तुम्ही चुकवताच. त्याच्यामुळे कुठे मी कितीतरी बोलतो तळमळीनं. पण नाही, वेळ असला तर जायचं, नाही तर नसला तर मग आपलं कामधंदा करीत राहायचं. असा प्रकार आहे. पण परमार्थ जास्त आवडत नाही माणसाला. हमाली जास्त आवडत. हमाली. म्हणून असं आपल्याला काय करायचं, कर्मधर्म तुमचे तुम्ही जसं कराल तसं होईल. आम्हाला तरी काय करायचं काय. म्हणून किती जरी वरडलं, किती जरी तळमळीने सांगितलं
तर तुमच्यावर काही त्याचा परिणाम होत नाही. लक्षात काय तेव्हा भान नसावं परमार्थामध्ये. देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला, देहभान हरपलं पाहिजे. भगवत भजनामध्ये चिंतनामध्ये नाकळून देई सुख दुःख, तहान हरपली भूक. सुखदुःखाची आठवण होऊ नये, तहान भूक सुद्धा लागू नये, चहाची सुद्धा आठवण होऊ नये. लक्षात ठेवा. मग परमार्थात इथं म्हटलं त्याने गुरुवाक्याचे ने मेळे नेणे वेळू, त्याला भान राहू नये. लक्षात ठेवा. शब्दावर गुरुचा विश्वास असावा, त्याप्रमाणे आचरण करावं, म्हणजे आपलं कल्याण होतं. नाहीतर काय होतं ते मी पुढचं बोलत नाही. आणि अंगाबळ यावे नात्रिक सुधा जावे, का जिभेचे पुरवावे मनोरथ. अंगाबळ यावे नात्रिक सुधा जावे. पौष्टिक खाल्लं पाहिजे. या दिवसात काय खातात माणसं? थंडीचे दिवस होतात. पौष्टिक डिंकवड्याचे लाडू, तिळाचे लाडू, शेंगदाण्याचे लाडू, आणखी नाचणीचे लाडू. नाचणी काय हे सगळे पौष्टिक आहे, कॅल्शियम वाढवणारे आहे. थंडीच्या दिवसात खातात माणसं. पण इथं काय म्हटलं त्याने? अंगाबळ यावे न बोलणीची चावळी. ठीक आहे, असं सात्विक खाल्लं तर काही हरकत नाही. बाकीचं नाही खावं. कळतं ना तुम्हाला इथं काय चाललंय ते? नाही कळत. का दिसत नाही? बोलायची पाळी येऊ दे नाही माणसाने. हो, अंगाबळ यावे नातरिक सुधा जावे. पौष्टिक खाऊन शक्ती यावी, किंवा ताजं अन्न वेळेवर खावं. जिभेचे पुरवावे मनोरथ. जिभेचे लाड पुरवावेत. दत्त मंदिराजवळ, मारुती मंदिराजवळ, इथं तोपखान्यात एक गाडी आहे. जिभेचे मनोरथ पुरवावे, लाड पुरवावे. खमंग गरम गरम बटाट वडे, भजे. इथं म्हटलं म्हणून सांगतो मी तुम्हाला की जिभेचे पुरवावे मनोरथ. ते करून आयुष्य घालवावं. काय खावं वाटतं आपल्याला? खमंग तळलेलं. तळलेलं तर खाऊच नाही. तळलेलं खाल्लं की सगळं रोग होतात. कारण तळलेलं खाल्लं तर त्यात काय होतं? माझा तो विषय नाही, झालाय म्हणून सांगतो. तळलेले पदार्थातलं सत्व सगळं जळून जातं, काही राहतं. ते नुसतं भुसकाडासारखं असतं. तळलेलं खाऊ नये. तळलेलं काहीच अंगी लागत नाही. बरं, खाल्लं एखाद्या वेळेस आपल्या घरी खावं. उंदरं पडलेलं, झुरळं पडलेलं तेलातलं खाऊ नाही. कारण बाहेरचे जे असतात ना, या गाडीवाले, हॉटेलवाले, ते काढून टाकतात, ठेवत नाही. ते सावधगिरी बाळगतात, झुरळं काढून टाकतात.
उंदरं पाली पडली तर काढून टाकतात. एवढं तेल वाया घालावं का? आता फार महागाई आहे लक्षात ठेवा. आणि ते तळून त्यात झुरळं उंदरं पडली तर आणखी खमंग लागतं. काय चांगलं असतं पौष्टिक. कारण चीनमध्ये पाली खातात, झुरळं खातात. मग आपल्याला झुरळण पाली पडलेलं खायला काय हरकत? त्याच्यात कसं असतं, ताकद असते. का जिभेचे पुरवावे मनोरथ, जिभेचे लाड पुरवणे परमार्थिक माणसाने तरी सात्विक खात जावं, ताजं खात जावं. जिभेचे लाड पुरवण्याच्या भानगडीत पडू हो नाही. लक्षात भोजन करिता विखी, माऊलीने लिहिले तसं. ययाती तेन लेखी, आहारी मिती संतोषी मापन सुये. भोजन करिता विखी, ययाती तेन लेखी. ज्यावेळी आपण जेवण करत असतो म्हणून भोजनाच्या वेळेमध्ये या गोष्टीचा विचार करायचा नाही. आपल्याला ताकद आली पाहिजे, खावं, त्याच्याबद्दल माझं म्हणणं नाही. भोजन करायला ताकद पाहिजेच, पण शिळं खाऊ नये, सात्विक खावं, बाहेरचं खाऊ नये, तळलेलं खाऊ नये. काही गोष्टीचा सांभाळल्या पाहिजेत की जेणेकरून आपली वृत्ती, आपली बुद्धी सात्विक होईल असा आहार घेतला पाहिजे. म्हणून तुम्हाला मी सांगितलं होतं परवा, आम्ही आळंदीला होतो 4 वर्ष, नाही मधुकरी मागून आणायचो बाहेर गाव. भोवतालच्या गावचे फार लोक भाविक आहेत आळंदीच्या, आणि ते ठरलेल्या लोकांची ती मधुकरी आणायची आणि ती तशीच नेऊन इंद्रायणीत बुडवायची आणि मग ती घरी नेऊन ती खायची. अशी पद्धत होती. तसेच ते बुडवायचे इंद्रायणीमध्ये आणि मग घरी नेऊन ती खायची. अशी पद्धत आहे ती मधुकरीची. लक्षात ठेवा. काय ते काय आणि कसं लागतं त्याचा विचार नाही करायचा. अभ्यास करणं ही फार अवघड गोष्ट आहे. आळंदीला तरी ही पद्धत आम्ही होती तेव्हा होती, आता मला माहित नाही काय आहे. असं नाही, ते मधुकरी आहे पण आणून इंद्रायणीत बुडवणं ही आता आहे की नाही अलीकडं ते मला माहित नाही. आणि भोजन पाणी चांगलं राहत नाही, आता सगळे लोक तिथे घाण करतात. भोजन करिता विखी, ययातीही ते न लेखी. याचा विचार करायचा जेवण करताना. चांगलं आहे की नाही, रुचकर आहे की नाही, काय पौष्टिक आहे की नाही, म्हणून त्याचा विचार आपल्या घरी चांगल्यापैकी सात्विक आणि त्या अन्नाचं सेवन करावं. जिभेचे लाड पुरवण्याच्या भानगडीत पडू नये. अलीकडे पैसा आहे लोकांकडे फार आहे. जुन्या काळात लोकांकडे पैसाच नव्हता, काय कुठं खातील. त्याच्यामुळे आता बहुअंशाने लोक बाहेरच खातात, घरी नाही. घरचे इतके पद्धतशीर नसतं. सगळं सहकुटुंब सहपरिवार आहे, बाहेर जाऊन खायचं. 300 रुपये ताट, 500 रुपये ताट, पैसा फार आहे. काय खातो, कसं खातो, काय त्याचा परिणाम होतो याचा विचार लोक करत आणि त्याच्यामुळे लोकांच्या बुद्ध्या भ्रष्ट होत चालल्या. परमार्थाची आवड राहिली त्याचं कारण आहे आहार, संगती. बुद्धी भ्रष्ट होत चालली लोकांची. लोकांना आपल्या उद्धाराबद्दल, मनुष्य देहाबद्दल महत्व काही कळत नाही लोकांना. काही कळत नाही. काय भोजन करिता विखी, जययाती तेन लेखी, आहारी मिती संतोषी मापन सुये. म्हणून या तिघांनाही भोजन करत असताना
मानायचं नाही. आहारात नेहमी थोडेपणाचं माप घालावं. जेवण करताना जेणेकरून आपल्याला आळस येणार नाही, झोप येणार नाही, हातातली माळ गळून पडणार नाही, याची सावधगिरी बाळगली. जास्त खाल्ल्यावर काय होतं? आळस येतो, झोप येतो. ठरलेल्या काही माळा आपण ठरवून करतो की नाही? मग ठरलेल्या काही माळा होत आधीच पडून जाते, अर्ध्यातच माळ ते पडली की तशीच पडते की मनुष्य नाही, झोपतो. म्हणून तर काय म्हणत त्याने की आहारी मिती संतोषी मापन सुये. आहारामध्ये याच आतापर्यंत मी सांगितलेली सावधगिरी तर बाळगलीच पाहिजे, पण त्यात पुन्हा युक्त आहार पाहिजे, जेणेकरून आपल्याला आळस झोप येणार नाही. इतकंच खाल्लं पाहिजे. 3 भाग खाल्लं भरावं पोटाचे, 1 भाग शिल्लक राहायला पाहिजे मोकळा. श्वास जेवल्यावर उठायला येत नाही आणि श्वासही घेता येत नाही, इतकं जेवल्या जातं. लंबोदर पीतांबर फणीवर बंद, कोंदू 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 भरत राहतात. आणि त्याच्यामुळे मग काहीला तर जेवता जेवता झोप येते. नाही पाहिजे तुम्ही कुणाची? चांगली गोष्ट. काही काही चालताना डुकल्या खातात, कोणाच्या अंगावर पडत नाही. मेहरबानी. म्हणून भोजन करिता विखी या तिही तेन लेखी, की जो या काही गोष्टी लक्षात ठेवून भोजन करावं. आहारामध्ये नेहमी अल्प असावं, फार जेवण करू नये. वय झाल्यावर तर एकदाच जेवावं, संध्याकाळी जेवू नये. एक टाइम जेवलं की तब्येत चांगली राहील, आजार रोग होणार नाहीत, ठणठणीत तब्येत राहील. सकाळी खातेन, दुपारी खातेन, 4 वाजता खातेन, संध्याकाळी खातेन, खातेच रोग रोग. म्हणून एकदाच जेवायचं वय झाल्यानंतर. तेव्हा आहारी मिती संतोषी मापन सुये. थोड्या आहाराने होणारा जो आनंद आहे, संतोष आहे, थोडेपणाचं माप घालीत नाही. म्हणजे त्याचा आहार थोडा पण संतोष फार. कमी जेवणारी माणसं नेहमी आनंदात असतात. लक्षात ठेवा, संतोष म्हटलं इथं संतुष्ट असतात. जास्त जेवणारी माणसं सदा ढेकर दे, जावया दे, झोप घे, काय नेहमी त्यांना त्रास होतो जास्त जेवणाऱ्या माणसाला. म्हणून तुम्ही कमी जेवून बघा, आनंदात राहतात माणसं. जास्त जेवणारी माणसं निदान त्यांना ॲसिडिटी तरी होईल, पित्त तरी होईल, पण आपल्याला काय चालतं तेही कळत नाही. चांगलं लागलं की खातच राहतात, त्याचे परिणाम फार वाईट होतात. समाधान राहत नाही, संतुष्टता राहत नाही, मनुष्य आनंदी राहत. जास्त जेवणारी माणसं आनंदी राहत नाही, संतुष्ट राहत नाही. असनाचणी पावके हरपता प्राण पोखे, याची भागू मोटके आसन करी. आसनाचणी पावके, अष्टांग योग. आसन करत राहावं, आसनं करत राहावी, प्राणायाम करत राहावा, वज्रासन करत राहावं. वज्रासनाने उष्णता वाढून नष्ट होणारा प्राण तो पोसला जाईल आणि
जगवला जाईल एवढं खावं. म्हणून शास्त्र सांगतंय जगण्याकरता खावं का खाण्याकरता जगावं? जगण्याकरता खावं, खाण्याकरता जगू नये. आणि जगण्या इतकंच खावं, जगायला जास्त लागत नाही. मी आता तुम्हाला सांगितलं कमी खाणाऱ्याला रोग होत नाहीत. मस्त तरतरीत आनंदित आणि सुखात राहत. जास्त खाणारी माणसं त्याला आजार होतात, रोग होतात आणि लवकर त्यांना या जगाचा निरोप घ्यावा लागतो. नाविलाजी गोष्ट आहे. रोग वाढले जातात आणि काही तर बाहेरच खायचं सदा. बाहेरच्यावर फार जोर लोकांचा, त्याचे परिणाम पुढे फार वाईट भोगावे लागतात. लक्षात ठेव. म्हणून सांगतो, इथं आले म्हणून सांगतो की आपण खूप दिवस जगावं, खूप आनंद घ्यावा, कारण पुन्हा हा चान्स नाही आहे. हा असा उत्तम मनुष्य देह पुन्हा प्राप्त होत नाहीये. हजारदा चहा पिऊ नये. चहा तर पिऊच नये. पिला तर आवळीचं तुळशीचं टाकून प्यावं. तुळस, आलं, आवळी वगैरे टाकून प्यावं. चहा तर पिऊच नाही. चहा पिल्याने 28 रोग होतात. दात लवकर पडल्या जातात. भूक संपते, भूक कमी नष्ट होत जाते आणि मनुष्य त्याचं आयुष्य कमी होत जातं. मी काही एजंट नाही चहाचा, इथं आले म्हणून सांगतो. आसनाचे पावके हरपता प्राण पोखे. तेव्हा अष्टांग योग हे करत असताना वज्रासन वगैरे करावं. सहजासन आहे, वज्रासन आहे, 84 आसन. तशा आसनं फार आहेत, पण मुख्य 84 आसनं आहेत. लक्षात ठेवा. प्राणायाम करावा म्हणजे प्राण पुष्ट होतो, शरीर चांगलं राहतं, निरोगी राहतं आणि जेवढं आपल्याला जगण्याकरता जेवढं लागतं तेवढंच खावं. वरलोट नाही, वरलोट कधीच करू नये. लक्षात ठेवा. किती जरी आग्रह केला, एवढं घ्या ना, अजिबात नाही. हां, संध्याकाळी फारसं खावा. कुठे जेवायला गेले, आग्रह केला, डब्यात द्या ना, आम्ही संध्याकाळी खाऊ. पण आता आग्रह करू, घ्या एक लाडू, घ्या, डब्यात द्या. काय म्हणावं? डब्यात द्या, आम्ही संध्याकाळी खाऊ. पण आता काही आग्रह करू हो नका. आग्रहाच्या बळी पडू नाही. घरात असो, बाहेर असो, असं माऊली वर्णन करतात, ते सांगतो तुम्हाला. आणि परपुरुषे कामिली कुळवधू अंगण घाली. निद्रालस्या नमो कली आसन दैसे. काय म्हटलं माऊलीने? कधीही कुलवाण श्री पार्थिव जसं परपुरुषाचं तोंडही पाहत नाहीये. लक्षात. त्याप्रमाणे निद्रालस्या नमो कली आसन तैशी. झोपेच्या आहारी जाऊ नये, आळसाच्या आहारी जाऊ नये. झोपेला, आळसाला वाव देऊ नये, अवकाश देऊ नये. लक्षात ठेवा. कारण अतिभोजनाने माणसाला झोप, नेहमी झोपते माणसं. अतिभोजन करणारी माणसं, त्यांना निद्रा आळस फार मैत्री. निद्रा आळस ते सोडतच, अति जेवायचं नाही. लक्षात ठेवा. जे रोगे होणार नाही, मस्त आनंदात राहू, संतुष्ट राहू, आयुष्य जास्त वाढेल.
म्हणून झोपेला आणि आळसाला जेणेकरून मोकळेपणाने ते येतील हे याचा विचार करून आहार घ्यावा. आणि अशण म्हणजे परिमित भोजन. परिमित म्हणजे मर्यादित भोजन करा. त्याच्यावर फार जोर आहे संतांचा. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावे बासर निद्रा बहु भाषण बहु. तेव्हा दंडवताचे प्रसंगे भुई हण अंग लागे वाचून एर नेघे रामस्य तेथ. सद्गुरूला किंवा भगवंताला दंडवत नमस्कार घालण्याच्या प्रसंगानेच जमिनीला अंग लागलं पाहिजे. इतर ठिकाणी कुठेही लोळत पडायचं नाही. इतर ठिकाणी लोळत पडण्याचा अविचार कधी करायचा नाही. दंडवत घालताना आणि देवाला आणि सद्गुरूला त्यावेळी फक्त जमिनीला अंग लागावं, एरवी नाही. इतका नियम, इतकं बंधन, इतकं कंट्रोल ठेवलं परमार्थिक माणसं जी असतात. कारण हे सगळ्या करता हे नाही, सगळे याला मानणारे नाही. हे साधना करणारे जे आहेत, साधक जे आहेत, भक्त उपासक जे आहेत, त्यांनी मात्र ही सावधगिरी बाळगणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्याकरता माऊली ज्ञानराज आणि भगवान जीवाला जाग करण्याचा प्रयत्न करत आहे की बाबा हो, झटकून टाका आळस आणि झोप, आणि ते येऊच नाही याच्याकरता सावधगिरी बाळगा आणि त्याप्रमाणे आहार विहार करा. आलं लक्षामध्ये. देह निर्वाहा पुरते. नको जाऊ कशात नको जाऊ. अरे नको, संपले आपला. देह निर्वाहा पुरते. समजा आपल्या समाजाला समजणार नाही, आपल्या लोकांना बंधन नाही, नियम नाही, समजत नाही. मुसलमानांना समजतं, आपल्या लोकांना समजत नाही. मंदिरात काय नियम पाळावे हे आपल्या लोकांना समजत नाही. इथं काय चाललंय हे दिसत नाही, ऐकायला येत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणून देह निर्वाहा पुरते रहाटवी हाता पाया ते किंबहुना अपैते सबाह्य केले. ए बाबा काय चाललंय? देह निर्वाहा पुरते मला लोकांचं हसूच येतं जास्त. रहाटवी हाता पाया किती लागतो पोटाला. विती एवढे पोट, त्याचा केवढा बोभाट. पोट किती आहे? फार लहान आहे पोट. आपलं गेंड्याचं पोट नाहीये, हत्तीचं पोट नाहीये. क्या पोटाकरता केलं पाहिजे. पोटाकरता कितीच लागतं पोटाला, एवढं लागत नाही पोटाला. देह निर्वाहा पुरते रहाटवी हाता पाया. करावं माणसाने, करू नये असं मी म्हणत नाही, पण आपल्या देह निर्वाहापुरतं करावं. तेवढं आम्ही रात्रंदिवस
सगळं लक्ष त्यातच कुजून गेली माणसं, कुजून गेली, सडली, प्रपंचामध्ये कुजली माणसं. लक्षात घ्या, सगळं लक्ष त्यात, सगळं लक्ष त्यात, परमार्थात लक्ष. हो नाही, काय दुर्दैवाची गोष्ट आहे. भगवंताने कशा करता हा मनुष्य देह दिला, कशा दिला याची जाणीव म्हणून देह निर्वाहा पुरते. काय राहटवी हाता पाया ते देहाच्या उपजीविकेपुरता व्यवहार करावा का 7 पिढ्यापर्यंत पुरेल असा व्यवहार करावा? 7 पिढ्यापर्यंत. तुझं कोण नाव घेतं? मूर्खा. कोण विचारतं तुला? आता तर पोटची पोरही तुला पुसत नाहीत. हे लक्षात असू द्या, लक्षात ठेवा. त्यांनाही तुमची आता गरज. त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं, आता भरपूर पगार मिळतो. तुम्ही जाणील, तुमचे पैसे जाणील, तुमची आता त्यांना गरज राहिलेली नाहीये. म्हणून त्यांच्या करता, सगळ्या करता काय करायची गरज नाही. देह निर्वाहा पुरते राहटवी हाता पायाते किंबहुना अपैते सबाह्य केले. पण फार काय सांगू म्हटले अर्जुना. काय हातापायाना देहाच्या उपजीविकेपुरताच त्यांच्याकडून व्यवहार करून घ्यावा. उपजीविकेपुरता, उपजीविकेला इतकं लागत नाही. लक्षात ठेवा. का त्यांनी तर सांगितलं की गावातून भिक्षा मागून आणण्याकरता किंवा वनातून कंदमुळं फळं आणण्यात, आता वनात तर काही राहिलेच नाही होणार. कंदमुळं फळं तोडून आणण्याकरता फक्त हातापायाला राबवावं. नाहीतर मग त्यांना सारखं इकडेच लावलं पाहिजे भगवत सेवेला. काय किंबहुना अपैते सबाह्य केले. अंतर्बाह्य मन हे आपल्या स्वाधीन ठेवलं पाहिजे. मनाच्या ताब्यात जाऊ नये. मन पळेल तिकडे पडू नये. मनाला आपल्या ताब्यात ठेवलं पाहिजे. आपण म्हणून तसं मनाने वागलं पाहिजे. म्हणून चंचलम ही म्हणा कृष्ण प्रमाथि बलवत दृढम. चंचल आहे मन, त्याला चंचल चपळ, जाता येता नलगे वेळ. तुम्ही पहा बद्रीनाथला लगेच जाऊन येतो. त्याला ट्रेन लागत नाही किंवा त्याला हेलिकॉप्टर लागत नाही, काही लागत नाही. एका सेकंदात जाऊन येतो, इतकं चपळ आहे. म्हणून त्याच्यावर कंट्रोल ठेवलं पाहिजे. आणि मना सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे. आता कुठे धावे म्हण तुमचे चरण देखलिया. म्हणून मनावरती कंट्रोल ठेवलं पाहिजे, इंद्रियावर कंट्रोल ठेवलं पाहिजे, आहारावर कंट्रोल ठेवलं पाहिजे, वाचेवर कंट्रोल ठेवलं पाहिजे, तर परमार्थ साध्य होतो असं भगवान अर्जुनाला सांगतात. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. कुंडलिक वरदा. आता विश्वात्मके